सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकी संबंधी उद्या सुनावणी। 3 वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। कृषी मंत्री कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला। सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का याची उत्कंठा। स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्यासाठी राहुल नार्वेकरांवरचा दबाव वाढणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा निष्पक्ष तपास होण्यासाठी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं। छत्रपती संभाजीनगरच्या विद्रोही साहित्य संमेलनात ठराव। जनता दरबारामुळे शिवसेना भाजपमध्ये शीतयुद्ध। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर पालघरमध्येही जनता दरबार घेण्याचं सरनाईकांचं आव्हान। नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक। मुलाला नोकरी देतो सांगून 9 लाखांचा गंडा। सचिन चिखलीकर विरुद्ध गुन्हा दाखल। नीलम गोऱ्हेंच्या उद्धव ठाकरेंबाबतच्या वक्तव्याविरोधात महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारी, तर रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। पंधराव्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्राच्या फोर्स 1ची बाजी। चक्रव्यूह अर्बन वॉरफेअर आणि चक्रव्यूह जंगल वॉरफेअर ट्रॉफीवर नाव नोंदवलं। तुळजापुरात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक। आतापर्यंत 5 पैकी 4 आरोपींना बेड्या। 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय। पाकिस्तान स्पर्धेतून बाद झाल्यात जमा। पाकिस्तानला हरवताना विराटकडनं विक्रमांचा पाऊस। विराटच्या वनडेत 14,000 धावा पूर्ण। मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडीत। विराटच्या शतकाचं पाकिस्तानात जबरदस्त सेलिब्रेशन। इंदूरमध्ये राजवाड्यात रोषणाई, तर पुणे, बडोदा आणि जम्मूमध्ये मध्यरात्री चाहते रस्त्यावर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।